तर आज मी परिधान करणार आहे आमच्या अहोंनी घेतलेली ही सुंदर पैठणी। दोघंही एकाच वेळेला ॲडमिट होते, माझे आई बाबा। तर त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही खूप मानसिक आर्थिक सगळ्याच प्रकारचा त्रास झाला आणि तरी विसरायचं आहे। आता खूप छान असं आनंदी आयुष्य म्हणतात ना, त्याची सुरुवात करायची आहे आणि तुमची सुद्धा आम्हाला साथ हवी आहे। नमस्कार मंडळी, सुप्रभात। होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 6 आणि माझी थोडीशी तयारी आधीच झालेली आहे आणि आम्ही निघणार आहोत आत्ता 8:45च्या ट्रेनने आणि जाणार आहोत खोपोलीला। तर खोपोलीला आम्ही नक्की कुठे जाणार आहोत याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि खूप अशा माझ्या मैत्रिणी आहेत ज्या माझं चॅनल प्रेमाने बघतात, व्ह्यूज देतात, पण माझं चॅनल सबस्क्राईब करत नाही। तर असं करू नका, ते फुकट आहे। ज्या कोणी मैत्रिणी आहेत, ज्या कोणी आजी आहेत माझं चॅनल बघतात, कारण माझं चॅनल जे आहे ते वयोगट जवळजवळ 35 नंतरच्या ज्या लेडीज आहेत त्या जास्त बघतात। तर प्लीज ज्या कोणी माझ्या ताई आहेत, ज्या कोणी माझ्या आजी आहेत, ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत, तर सर्वांनीच माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण ते पूर्णपणे फुकट आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आत्ता सर्वात आधी काम तर खूप पडलेलं आहे, पण आत्ता सर्वात आधी करायचा आहे तो लाडका चहा। चला पटकन चहा करून घेते। आता चहा होतोय तोपर्यंत मी बाकीचं सामान भरून घेते। तर हा आहे माझा मेकअप बॉक्स। याच्यामध्ये मी सगळं माझं आणि रेवाचं ज्वेलरीचं घेतलेलं आहे आणि बाकी पण जे काही रबर पिना लागतात ना ते सगळे यामध्येच घेतले। ते रेवाचे क्लिप्स आहेत, त्याच्यानंतर इथे आणि माझ्या लिपस्टिक्स आहेत इथे, आणि इथे पारंपरिक आपले मोत्याचे जे दागिने असतात ते आहेत, आणि त्यानंतर इथे मंगळसूत्र आहे, आणि इथे हेअर एक्सटेन्शन जे बो लावते मी ते आहे, माझी निव्हिया क्रीम आणि आयब्रो पेन्सिल, असं सगळं मी घेतलेलं आहे। हे मी वेगळंच पॅक करते आहे। तर रेवाला मी किती बोलले तिच्यासाठी, पण मी साडी घेते, कारण आम्ही जिथे जाणार आहोत ते मठासारखं आहे, पण ती काय ऐकत नाही आहे। तिला सगळे टी शर्ट तिचे फेवरेट आहेत, ते टी शर्ट आणि दादासारखी जीन्स हवी आहे। तर ठीक आहे, आता लहान मुलांचे चॉईस आजकाल खूप बदललेले आहे। आणि तिचे हे जे टी शर्ट आहे ना, मी तुम्हाला मागे दाखवले होते मॅक्सचा जो व्हिडिओ केला होता ना, जिथून शॉपिंग केली, तर एक छान आहे। हे टी शर्ट ना जरा फ्रॉकसारखेच दिसतात, कारण याची भाई जी आहे ना ती बघा असे चुन्या चुन्या आहेत तिला, आणि मागे पण तिने दिवाळीच्या व्लॉगमध्ये घातले होते। तर माझे सगळे व्लॉग तुम्ही बघत जा, म्हणजे तुम्हाला कळेल। आणि हे बघा किती छान असे मस्त आहेत ह्या चुन्या चुन्या, त्याच्यामुळे हे थोडेसे म्हणजे अगदी वेस्टर्न वाटत नाही, त्यामुळे बरं वाटतं। तिला कालच विचारून ठेवलं की तुझं मी परकर जम्पर तिच्याकडे आहेत 3 ते हवेत का, तर ते तिला नको आहे। त्याच्यानंतर तिला हे विचारलं की तुझी साडी आहे ती घ्यायची आहे का, तर नाही मला साडी नको आहे। तर ठीक आहे, तुला जे हवं ते घाल, तर काय करणार। तर मला म्हणाली माझ्या जीन्स घे आणि माझ्या बेल्ट पण घे, तर बेल्ट पण घेऊन ठेवलाय तिचा। चहा आत्ता उकळलाय, तर आता जस्ट हे उठलेले आहेत आणि म्हटलं तोंड वगैरे पटकन धुवून घ्या आणि मग त्यांचा पण मी चहा गाळते। रेवा आणि ऋषी तर अजून झोपलेले आहेत, तर म्हटलं थोडा वेळ झोपू देत त्यांना, म्हणजे पटकन आपले बॅग पॅक झालं तर बरं पडतं। आणि पाणी येणार आहे, तर पाणी पण भरून जायचं आहे, तर म्हटलं ते पण होईल म्हणजे त्या वेळेमध्ये, कारण 7:30पर्यंत आमचं पाणी येतं, तर म्हटलं पाणी पण भरून जाऊया। अशा काही काही गोष्टी असतात ज्या पटकन डोक्यात असतात। आणि काही फळं होती फ्रीजमध्ये, तर ती मी कालच बाहेर काढून ठेवली, म्हणजे फ्रीजमध्येच असते तर पटकन आपण विसरून जातो। फळं पण घेऊन जाणार आहे, तर जास्त नाही, शॉर्ट ट्रिप आहे ही, 2 दिवसांचीच आहे, तर 2 दिवसांनी आम्ही लगेच परत येणार आहे। पण मुलांना खरंच खूप एक्साइटमेंट आहे की अरे कुठेतरी आपण चाललो आहे, कारण हा जो मे जून महिना होता तो अतिशय म्हणजे त्रासात गेला आमचा मागच्या वेळेसचा, कारण सारख्या हॉस्पिटलच्या वाऱ्या होत्या। तर आता मग त्याला जरा बरं वाटतं आहे की आम्ही कुठेतरी चाललो आहे, कारण मे महिना पूर्णपणे
मला बऱ्याच वेळेला ऋषिकेशला एकटंच घरी ठेवावं लागत होतं आणि मग मी आणि रेवाच जात होते हॉस्पिटलला आणि हे सुद्धा जात होते कारण दोघंही एकाच वेळेला ॲडमिट होते माझे आई बाबा. तर त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही खूप मानसिक आर्थिक सगळ्याच प्रकारचा त्रास झाला आणि तो जो त्रास आहे तो कुठेतरी विसरायचा आहे आता आणि खूप छान असं आनंदी आयुष्य म्हणतात ना त्याची सुरुवात करायची आहे. आणि तुमचीसुद्धा मला साथ हवी आहे कारण माझी ही फॅमिली जी आहे ती मला खूप खूप वाढवायची आहे. त्यामुळे नक्की तुम्ही मला साथ देणार माझा विश्वास आहे आणि परमेश्वरावर सुद्धा माझा विश्वास आहे. चला पटकन चहा फिनिश करते आणि बाकीची कामं आवरते. झालं. आत्ताच आम्ही पोचलो आहोत स्टेशनवर. ट्रेन इथे लागली आहे 5 मिनटं आधी पोचलो आहोत. मी तिची जीन्स घातली आवडती आहे ना. काय झालं? हे बरोबर आहे बेटा, बरोबर लागलंय है ना, बरोबर लागलंय, परफेक्ट आहे. हां हे खाली करायचं, टी शर्ट खाली करायचं. हां हाय कर, हाय. आपण कुठे चाललो? ट्रेनमध्ये. कुठल्या? मोठ्या बुबूमध्ये. तर ट्रेनमध्ये साधारण 1 ते सव्वा तास लागला आणि स्टेशनवरून हे अंतर खूपच जवळ आहे. तरी पण आम्ही रिक्षाने आलो आणि रिक्षाने फक्त 40 रुपये घेतले आणि ट्रेनचं तिकीट तर खूपच कमी आहे. म्हणजे ॲडल्टचे 15 रुपये आहेत आणि 12 वर्षापर्यंत लहान मुलांचे फक्त 10 रुपये आहेत. तर असे एकदम कमीत ते कमीत खर्चात आम्ही इथे पोहोचलो. त्यानंतर इथे पोहोचल्यानंतर आम्हाला असं कळलं की इथे बुकिंग जे आहे ते फक्त 24 तासाचं मिळू शकतं आणि इथे शनिवार रविवार तर खूपच गर्दी असते. आम्ही शनिवारी गेलेलो होतो पण मग त्यांनी तरीसुद्धा फॅमिली आहे म्हणून आम्हाला राहायला जागा दिली. इथे कपल्सना जागा मिळत नाही सहसा. अजून दुसऱ्या बिल्डिंगचे बांधकाम वगैरे पण चालू आहे भक्त निवासचे आणि इथे कपल्सला जागा मिळत नाही, फॅमिलीला जागा पटकन मिळते. तर इथे सुंदर बघा किती व्ह्यू मस्त होता. खरं तर रायगड जिल्हा आणि इथे सह्याद्रीचा अथांग पर्वत बघा किती सुंदर आहे. इतका सुंदर व्ह्यू होता आणि आजूबाजूला ना इथे पाण्याचा आवाज येत होता. तर इथे पाताळगंगा म्हणून नदी आहे तर तिचा आवाज होता तो. इथे बघा हे हॉल किती प्रशस्त होता आणि इथे मोठ्या फॅमिलीजसाठी पण खूप जागा असते. तिथे जवळजवळ 5 बेड होते आणि बेडसुद्धा एकदम प्रशस्त होते. म्हणजे एका बेडवरती 2 व्यक्ती सहज झोपू शकतात, बारीक व्यक्ती. आणि इथे पोहोचल्या रूममध्ये ना रेवा आणि ऋषिकेश खूप खुश झाले होते कारण 5-5 बेड, वा एकदम मज्जा. आणि मोठा हॉल होता एकदम मस्त. आणि रेवाला तर लगेच इथे वर चढून बसायचं होतं. इथे बाहेर जरा बाजूला तिकडे माकड होतं. मी त्यांना समजावून सांगत होते की माकड आहे तर तुम्ही तिथे जाऊ नकात कारण पटकन अंगावर उडी वगैरे मारेल. आणि हॉल खरंच खूप प्रशस्त होता आणि अतिशय स्वच्छ होतं सगळं. अजिबात म्हणजे कुठेही घाण नव्हती. छान आहे. अरे बापरे किती सारी बेड आहे. मजा आ गया. मस्त वाटते का? खूप सारे बेड आहे ना. चला हातपाय धुवा पटकन, चहा प्यायला जाऊया. तर आज मी परिधान करणार आहे आमच्या अहोंनी घेतलेली ही सुंदर पैठणी. तर इतकी सुंदर आहे ना ही पैठणी, मला फार आवडते. हिचा ना छान असा गुलाबी रंग आहे आणि गुलाबी रंग ना मला फार आवडतो त्यामुळे मला ह्यांनी ही घेतली होती. आणि त्यानंतर काही मोत्यांचे दागिने आहेत जशी ही वज्रटीक आहे मोत्यांची किंवा हिला चांदीची मोत्यांची चिंचपेटी असं सुद्धा म्हणतात. तर हे जे सगळे इथे पेट्या आहेत या चांदीच्या आहेत. तर ही मी घालणार आहे. त्यानंतर आपली ही पारंपरिक ठुशी जी आहे म्हणतात गळ्याभोवती असते तीसुद्धा घालणार आहे. ही मोत्याची अंगठी आहे आणि हा तन्मणी आहे. हा सुद्धा इथे चांदीचं त्याच्यामध्ये पाणी लावलेलं आहे याला. आणि ह्या कुड्या आहेत आणि हे मोत्यांचेच वेल आहेत सुंदर. आणि हे मंगळसूत्र. आणि सगळ्यात खास म्हणजे आपली
महाराष्ट्राची शान अशी ही नथ आहे. तर माझ्याकडे 2 ते 3 मोठ्या नथी आहेत, पण ह्यांना मी छोटीच नथ घातलेली आवडते. तर म्हणून मग मी ही छोटी नथ आज आणलेली आहे. तर आत्ता माझी साडी परिधान करून झालेली आहे, ही पैठणी. स्मिता, खास तुझ्यासाठी हे सगळे सोपस्कार. तर खरं तर मला आवडतं साडी नेसायला नेहमीच, पण असं ओकेजन असेल तर खूप छान वाटतं. आणि आज आम्ही आलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये, तर त्यामुळे खास कुठेही म्हणजे देवस्थानी गेल्यावर मी नेहमी साडी सोबत घेतेच माझ्या. दिवस पण खूप खास आहे इथे आल्यानंतर पैठणी नेसते म्हणून. तर सर्वात आधी एकदम सोपा मेकअप करते मी. तर इथे माझं कुमकुमादीचं सनस्क्रीन आहे आणि तेच ॲज अ मॉइश्चरायझर मी यूज करते आता. कारण माझं जे मामाअर्थचं मॉइश्चरायझर होतं ते मी आणायला विसरले आहे. आणि तसंही ते खूप मोठी बॉटल आहे त्याची, तर त्याच्यामुळे ते जास्तच लोड पडला असता. तर हे जे कुमकुमादी सनस्क्रीन जे आहे ना, ते ॲज अ मॉइश्चरायझर पण वापरू शकतो. चांगली थिक क्रीम आहे त्याची. फेसेस कॅनडाचं जे फाउंडेशन आहे तेच यूज करते. तुला गरजच नाही लावायची. इथं लहान मुलांनी नाही लावायचं, ते शानी ना तू. जी नेहमीची आयटेक्सची जी आयब्रो पेन्सिल आहे ती लावून घेते मी. सर्वात आधी चंद्रकोर, ठुशी, वज्रटी, तन्मणी आहे माझं, मंगळसूत्र. तर हे मंगळसूत्र जे आहे 2 वाट्यांचं, तर हे माझं लग्नातलं नाही आहे, हे इमिटेशन ज्वेलरी आहे. आणि माझं लग्नातलं जे आहे ते मँगलोरियन स्टाईलचं मंगळसूत्र आहे. तर ते वेगळं आहे, त्याच्यामध्ये पोवळे असतात आणि एकच थाली म्हणतात त्याला. आणि महाराष्ट्रीयन मंगळसूत्रामध्ये या 2 वाट्या असतात. नंतर या बुगड्या, ह्या पण माझ्या लग्नाच्या वेळेसच्या आहेत, कानाच्या जवळ. रेवाने बघा काय करून घेतलंय, दाखव रेवा. हे बघा, रेवा हनुमान झालेली आहे आणि चंद्रकोर बघा कशा लावलेले. अशा आवडतात स्वतःला. हे होतं ना लिप बाम, ते सुद्धा रेवानेच तोडलेले आहे बघा. त्याचं लिप बामच गायब करून टाकलेले आहे. तर हे वेल आहेत ना, मी याच्यामध्येच घालते कुड्यांमध्ये. या पाटल्या बांगड्या तोडे असतात, तर मी सगळ्याच गोष्टी इथे आणलेल्या नाही आहेत. महाराष्ट्रीयन पारंपरिक ह्या आपल्या रेशमी ज्या बांगड्या असतात त्या आणि पाटल्या असतात पुढे मागे, तर तसेच मी आता परिधान केलेलं आहे पूर्ण. बघा, आवाज ऐकला ना, पण ती मला छान दिसते. माऊ माझ्या साडीला छान दिसते ना, सूट करते ना बेटा. तर आता माझ्याकडे आयशॅडो पॅलेटर आहे, पण आरतीची वेळ झालेली आहे, तर हे सगळं करायला आता जमणार नाही. वाटतोय माझा पारंपरिक पेहराव, मला नक्की कमेंट करून सांगा. त्यामुळे दागिने खूप भरपूर आहेत, पण सगळेच काही एका वेळेला आपण घालू शकत नाही, त्यामुळे ते इतके छान सुद्धा दिसणार नाही. तर इथे मी असा आंबळा घातलेला आहे, त्यावर इथे असा गजरा मारलेला आहे. तर
माझं आवरून झाल्यानंतर आम्ही आरतीसाठी खाली निघालो, पण अगदी थोडा वेळच आम्हाला आरती मिळाली कारण थोडासा उशीरच झाला होता निघता. आणि इथे दोन्ही बाजूला बघा ही पाताळगंगा नदी आहे, पण नदीचं पात्रात एवढं जास्त पाणी नव्हतं. त्यानंतर वरून धरणामधून पाणी सोडल्यानंतर हा बघा इतका प्रवाह आहे आणि इथे खूप जास्त माकडं होती. रेवा कुठे उभी तू? लाईन मध्ये उभी रेवा. कशासाठी उभी आहे? कशासाठी? हा. आणि काय करणार इकडे आता? काय करणार? अच्छा बाप्पा जे करणार तू. वा काय डान्स करतो? कर ना. चालायला मस्त वाटते. व्ह्यू पण छान आहे ना एकदम. ये ऋषी, लाईन चालली पुढे. काय बघ? आणि इथे तुझ्या समोर बघ ना. काय बघ ना? तुझ्या समोर बघ. काय बघू? मस्ती करताय. तू माझ्या जवळ ये ना. तर या मठामध्ये खूप लांबून लोक येतात, म्हणजे जवळजवळ औरंगाबाद, अमरावती, विदर्भातून येतात, गुजरातमधून येतात, बऱ्याच ठिकाणावरून लोक येतात. तर त्याच्यामुळे भयंकर गर्दी असते शनिवार रविवारी. इथे महाप्रसादाचे कूपन 20 रुपयांना मिळते. आता आमचं दर्शन वगैरे एकदम मस्त झालं आणि आता रेवा झोपली आहे बघा. खूप वेळाने झोपायचं नाहीच बोलत होती ती, ते राहायचं नाही बोलत होती. आणि ऋषिकेश आणि मी काय खेळते दाखव. याला काय म्हणतात? कुठला गेम आहे? स्पेस व्हेंचर. आणि सेम सापशिडी सारखाच गेम आहे तो, है ना? हा, पण थोडंसं वेगळं आहे, पण सापशिडी सारखाच वाटतोय मला. म्हटलं चला आता रेवा झोपली तर खेळूया, ना तर ती आम्हाला खेळू नाही देत. आणि मग नंतर ऋषिकेशने प्रज्ञाशोधचा पण अभ्यास करायला आणलं. मग थोडंसं त्याने आत्ता केला होता अभ्यास, तर म्हटलं चला एक गेम खेळते तुझ्यासोबत. आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर दर्शन घ्यायला जायचे. बरोबर आरती आहे 8 वाजता. आणि आपल्याला संध्याकाळी काय वाचायचे? रामायण. हां, तर आमचं रामायण ठरलेलं असतं संध्याकाळी वाचायचं. म्हटलं आज पण ते वाचायचं. तर रामायण आणि प्रज्ञाशोध हे 2च आम्ही घेऊन आलेलो आहे ना. हां. तर ऋषिकेशला खूप आवडतं. संध्याकाळी दिवा लावल्यावर तो म्हणतो पहिले आपण रामायण वाचूया. चला आता आम्ही खेळतो थोडा वेळ, नंतर बोलते तुमच्यासोबत. आता आम्ही आलो चहा प्यायला. 4 नंतर चहा मिळतो. एकदम गरम चहा. एन्जॉय करतो चहा. गरम आहे पीत नाही. तर संध्याकाळी 7:30 वाजता इथे रोज रामरक्षा, अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र यांचं पठण असतं. तर त्यामुळे म्हटलं चला आपण मुलांना घेऊन जाऊया. आणि आत्ता इथे धरणाचं पाणी सोडलेलं होतं म्हणून भरपूर आवाज होता. आणि इथे खरं तर शूट करणं जास्त अलाउड नाही आहे. मी मध्ये आपलं थोडं शूटिंग करत होते, कारण जर शूट करताना पाहिलं तर ते मोबाईल आणि जे काय असेल कॅमेरा ते जप्त करतात. आणि रात्री इथे खरंच खूप थंडी वाजत होती, कारण दोन्ही बाजूला नदीचं पाणी होतं. आणि इथे बघा हा जो व्ह्यू आहे ना तो मला खूप आवडला रात्रीच्या वेळेस. पाणी आता एकदम फोर्समध्ये वाहत होतं आणि इथे अजिबात अलाउड नाही आहे पाण्याच्या जवळ जाणं. सगळीकडून बाहेरून त्यांनी कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि लहान मुलांना तर अजिबात अलाउड नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी असा छान निळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता आणि इथे वातावरण खरंच खूप मस्त होतं. तर खाली आम्ही फिरायला जायचं ठरवलं आणि रेवा आणि ऋषिकेश तिथे जे गवत कट करत होते ना त्या माणसाकडून विचारत होते ते गवत कट करायचं मशीन मिळतं आहे का, म्हणजे मग त्यांना पण कट करता येईल. रेवा पण तेच मागत होती. त्यानंतर रेवा मस्त म्हणत होती की मी आहे ना मागून बघते आधी, दादा तू थांब मग मला देतील ते. तर तिला किती विश्वास आहे बघा की तिला मशीन मिळणार असते.
इथे आम्ही दोघं शांतपणे बसलेलो होतो आणि काहीतरी गप्पा चालू होत्या आमच्या, आठवत नाही आता. तर ऋषिकेशने पटकन असं शूट केलं आणि नंतर हसत होता की अरे तुम्हाला माहीतच नाही मी शूट केलं. आणि दोघांचं मस्त असं काहीतरी चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. खूप दिवसांनी असा निवांत आम्ही बसलो होतो दोघंच, आणि रोजच्या कामामध्ये यांना वेळ मिळत नाही. मग नंतर इथे आम्हाला लक्षात आल्यानंतर मी ऋषिकेशचं जरा शूट केलं. ऋषिकेशला तर रेवा नेहमीच सांगते गोल गोल फिरव दादा मला, मग त्याला गोल गोल फिरवायला लावलं तिने. असं वाटतंय मस्त मस्त हिरवंगार आहे ना सगळीकडे. मस्त फॅमिली पिकनिक पण चालू आहे कोणाची तरी, अंगत पंगत चालू आहे. एकदम बाजूला एकदम ग्रीनरी. आहा मस्त. आणि आता आपण कुठे जाणार आहोत? परत विनायक मंदिरला. परत विनायक. हां, अरे आता आधी आपण शंकराच्या देवळात जाणार आहे ना, महादेव मंदिरात चाललो आहे आधी. बघूया आता, चला लवकर निघतो, पॅकिंग करतो, लगेच निघतो. तर गगनगिरी महाराजांच्या मंदिरापासून अगदी 3 ते 4 मिनिट चालत अंतरावर हे वीरेश्वर महादेव मंदिर आहे. आणि या मंदिराचा निर्माण पेशवे नानासाहेब फडणवीस यांनी केला होता. या मंदिराच्या बाहेर एकदम भव्य असा पाषाणातला नंदी आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यावर तर अतिशय प्रसन्न वाटत होतं. मंदिराच्या शेजारीच हे खूप मोठे जलाशय बांधलेले आहे आणि या जलाशयात अगदी 12 महिने पाणी असते, पाताळगंगा नदीचे. ते इथे आल्यावरती सारखं मला तेच गाणं आठवत होतं, अमित त्रिवेदीने गायलेलं. नमो नमोजी शंकरा भोलेनाथ शंकरा, हे त्रिलोकनाथ शंभू जय शिवाय शंकरा. इतकं सुंदर आहे ना ते गाणं, खरंच खूप आवडतं मला. आणि त्या गाण्यावर ना मी मागच्या वर्षी नृत्यसुद्धा केलेलं होतं. ते इथे शूट करण्यासाठी आधी मी परवानगी घेतली आणि मगच शूट केलं, कारण सगळ्याच मंदिरात असं अलाउड नसतं शूट करणं. तर आणि मग मंदिराचं पावित्र्यसुद्धा कमी होतं, त्यामुळे मग मी विचार केला की आपण परवानगी दिली असेल तरच थोडंसं शूट करावं. आणि इथे बघा ही जी ज्योतिर्लिंग आहे ते खरंच खूप छान होतं आणि त्याला ना भंडाऱ्यांनी सजवलेलं होतं, जय मल्हार असं लिहिलेलं पण होतं तिथे. आणि जलाशय बघायला परत एकदा आम्ही वर आलो, कारण रेवाला इथे खूप आवडलं होतं. ती म्हणत होती इथे आपल्याला बोटिंग करायला वगैरे मिळेल का, तर तिथे काहीच तशी व्यवस्था नव्हती. असती तर आम्ही नक्कीच गेलो असतो. तर आमची ट्रेन जवळजवळ 12:30 वाजताची होती आणि बऱ्यापैकी वेळ होता आणि मुलांना खरंच खूप भूक लागली होती. तर म्हटलं चला आपण इथे हॉटेलमध्ये जेवण करून मगच जाऊया. हा पी ना मग. खाऊ खाऊन झाल्यावर भूत गले तू शानी आहे. तू काय खाणार? चालू आहे हॉटेल. खूप चांगलं हॉटेल शोधत होतो, हॉटेल. हा तुझा पण फोटो बघ इकडे बघ, हात काढा पप्पा, मग ती दिसतील ना. ही आली आमची व्हेज थाली. त्यामध्ये काय काय आहे? दही, हे काय गाजरचा हलवा, दही वडा, त्यानंतर सांबार, डाळ, बटाट्याची भाजी, ही मिक्स व्हेज भाजी, तळलेला पापड आणि 3 पोळ्या आणि भात नंतर येणार आहे ना. कशी भाजी? टेस्ट करा. आहा छान. तर इथे पहिल्यांदा मी गाजर हलवा टेस्ट केला आणि गाजर हलव्याची टेस्ट खरंच खूप छान होती, एकदम फ्रेश वाटत होता. तर माझ्यानंतर मी ऋषिकेशला टेस्ट करायला सांगितला आणि त्यानंतर मी व्हेज भाजी जी होती, मिक्स व्हेज भाजी, ती टेस्ट केली. एकदम मस्त चव होती. फक्त सगळ्याची क्वांटिटी खूप थोडी थोडी होती, पण थाळी खरंच खूप छान होती. त्यानंतर इथे ऋषिकेशने छोले भटुरे आणि पावभाजी मागवले होते दोघांनी. हा त्यांना बोल मी जेवली आहे म्हणाव. नको मला सांग, पाहिजे पाहिजे.
कशी झाली आपली ट्रिप? आता आम्ही निघालो आहोत घरी जायला आणि आमची ट्रिप खरंच खूप सुंदर झाली. मुलांना खूप मजा आली. तेव्हा जरा रुसली आहे. का रुसली आहे ग? तिला माझं पाहिजे तिला माझं पाहिजे पण तिला ऑलरेडी दिला होता. तिला परत नाही म्हणत फक्त राजाला तिला दुःख होत आहे. तिचं आहे ऑलरेडी माझं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.